लाडकी बहीणच्या भरघोस यशानंतर आता राज्य सरकारची लाडकी मोलकरीण योजना घरकाम करणाऱ्या महिलांना 10,000चा लाभ। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। राज्य सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातून महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्दी केली। मध्य प्रदेशच्या लाडली बहीण योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे। यानंतर आता असंघटित क्षेत्रातील मोलकरणींसाठी देखील सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपा संदर्भातील योजनेवर काम करत आहे। लोकसत्ताने या संदर्भात माहिती दिली। तसेच राज्यात तब्बल 10 ते 12 लाख घरगुती कामगार मोलकरणींची संख्या असल्याची माहिती सरकारच्याच वतीने जाहीर करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत स्वयंपाकघरातील कुकरसह 21 भांड्यांचा सुमारे 10,000 रुपये किमतीचा संच घरगुती कामगार महिलांना देण्याची तरतूद केली जाणार आहे। अशा संचाचे वाटप होणार असल्याची अफवा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पसरल्यानंतर एकच गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले। मात्र संच वाटप केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकरणींनाच होणार असल्याची माहिती मिळताच गर्दी ओसरली। त्यानंतर मोलकरीण म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली। एका वृत्तपत्राला माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीची भोजन योजना आणि कामावरील साहित्य संच वाटपाच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरेलू कामगार मोलकरणींसाठी 10,000 रुपये किमतीची भांडी कुंडी, कुकर आदी साहित्याचा संच देण्यात येणार आहे। दरम्यान दिवंगत आर पाटील उपमुख्यमंत्री असतानाच 10 लाख घरेलू कामगारांची संख्या असल्याची माहिती विधिमंडळात देण्यात आली होती। त्यावर तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्कामोर्तब केले होते। आता 12 ते 13 लाख घरेलू कामगार असून त्यात 99% महिला आहेत। मात्र त्यात नोंदणीकृत किती हा प्रश्नच आहे। अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करण्यास विनंती आहे। धन्यवाद।